बोला पुंडली कवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की जय। गुरुवर्य कृष्ण महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सदाशिव समारंभं शंकरं शंकराचार्यं बालकृष्णाचार्य पर्यन्तं वंदे गुरु परंपरां। श्रुते स्मृते पुराणानां मालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम्। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवहरं सर्वलोकैकनाथं सर्वलोकैकनाथम्। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। मन्नाथस्य जगन्नाथः मद्गुरु श्रीजगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। हरि ओम। आत्मा राम देखे शस्त्रदावरी उन्मनी है पाहे अरुते तेही चक्षुचे अंतरी चक्षु देखे पूर्ण हे चिकरी खून तुझे ठाई मी ब्रह्म सोहम ज्ञान बदते साजिरे ते ठाई निधार तुझे तुझी परख मदी विवरा तुझा तू आपण सर्व हे चैतन्य तुझे ठाई चक्षुचे अंतरी चक्षु देखे पूर्ण हेची करे खून तुझे ठाई हेची करी खून तुझे ठाई। आजची असणारी ही प्रवचन रूपी सेवा असणारा एक दिवसीय वैष्णव मेळावा वर्ष चतुर्थ चौथे हे असणाऱ्या स्थळ मुक्काम कोळे गाव शेळकेवाडी पोस्ट वाशिम ता संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी। आजचा असणारा हे आपले सदैव वैकुंठ स्वरूपाच्या आनंद स्वरूपाला प्राप्त झालेले आपले तुम्हा आम्हा सगळ्यांचे परमस्नेही आदरणीय ज्यांनी ह्या असणाऱ्या घरापर्यंत ह्या असणाऱ्या नामनवतेच्या बीजाचा वेळ पोचवायचं काम केलं असे हे पुण्य स्वरूप असणारे पुण्य आत्मा यांचं असणारं पुण्य स्मरण कै तात्या बाबा जी शेळके यांच्या पुण्यस्मरणानिमित्त असणारा हा एक दिवसीय वैष्णव मेळावा आणि त्या वैष्णव मेळाव्याच्या निमित्त आमचं इथे आईने आणि आपलं काही नसताना सुद्धा प्रवचन रूपी सेवेकरता आम्हाला ह्या व्यासपीठावरती बसवणे हे तुम्हा सकळ नामधारक साधक बंधू भगिनी तसेच असणारे सर्व ज्येष्ठ यांच्या कृपा आशीर्वाद असतो मला इथं बसण्याचा योग आला आणि दोन शब्द बोलण्याचा मी प्रयत्न करन। जे काही मंगलमय असेल हे आमच्या समर्थ सद्गुरूंचं असेल आणि जे काही चुकीचं असेल
जे माझ्या असणाऱ्या अल्पबुद्धीचे दोष असेल. त्यामुळे एकदा सर्वांचा क्षमा अपराधी प्रार्थनीय होतो आणि असणाऱ्या ह्या प्रवचनरूपी सेवेला आरंभ करतो. प्रत्येकजण आपल्या असणाऱ्या वैवाहिक जीवनामध्ये येण्या आणि जाणे, कर्मक्रियामधला जो काळ भेटेल त्याच्यामध्ये करणे, प्रत्येक जण आपापल्या असणाऱ्या कर्मक्रियांमध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला व्योम दुःख मोहानाम, व्योम म्हणजे असणारे आवश्यकतेच्या अनुरूप कर्म आवश्यक असेल त्याला व्योम म्हणत नाही, त्याला मोह म्हणत नाही. आवश्यकता असेल त्याच्या आवश्यकतेपुरतं जर त्यांनी कर्म केलं तर त्याला बाह्य गोष्टीपासून अथवा मानसिक गोष्टीपासून दुःख, हार, अपेक्षा ह्या सहन कराव्या लागत नाही. परंतु मनुष्याच्या बुद्धीमध्ये असा अभ्रम आहे की एकदा का त्याला 1 रुपया प्राप्त झाला रे झाला की त्या 1 रुपयाचे 10 रुपये कसे होतील व 10चे 20 रुपये कसे होतील, 20चे 200, 200चे 2000, 2000चे 20,000, म्हणजे ह्या व्योम दुःखाच्या मागे तो लागतो. कारण की शास्त्र म्हणतं युक्त आहार विहारस्य युक्त कर्मसु कौशल्यम. मनुष्याला काय पाहिजे तर आहार जेवढा युक्त पाहिजे तेवढाच पाहिजे. शास्त्र म्हणतं हा आहार जरी काय आपण जास्त घेतला तरी तो विषाप्रमाण आहे, विष आहे. कारण की जिव्हा लाचवली त्या असणाऱ्या शोधाकरता जेव्हा मस लागेल, परंतु केव्हाही आपल्या उदराच्या वरती जीव नाही. मग ते जेवणच आपल्याला दुःखाकरता दुसऱ्या दिवशी कारणीभूत ठरतं. तशाच प्रकारे मनुष्याला ज्या आवश्यक आहे एवढ्याच गोष्टींचा संग्रह करणे आणि ज्या अनावश्यक आहे त्या असणाऱ्या गोष्टी ज्यांना प्राप्त होऊ नये अशा असणाऱ्या व्यक्तींना त्या प्राप्त करून देणे हेच आपल्या जीवनातलं परम लक्ष्य पाहिजे. कारण की शास्त्र म्हणतं प्रथमं अर्जितं विद्या, द्वितीयं अर्जितं धनं, तृतीयं अर्जितं पुण्यं, चतुर्थे किं करिष्यति. 25 वर्षाची मनुष्याची आयु होस्तपर्यंत त्याने ज्ञान, विद्या आणि सद्गुरु सामर्थ्य स्वरूप असणाऱ्या सद्गुरूंची सेवा आणि सानिध्य चरण कमळाच्या सानिध्यामध्येच राहिलं पाहिजे. आणि तिथून पुढे ग्रस्त आश्रमाचा स्वीकार करून त्या असणाऱ्या धन म्हणजेच वित्त जे काही आवश्यक आहे, ज्या काही गोष्टी आवश्यक आहे त्यांचं मार्जन केलं पाहिजे. आणि अनावश्यक आपल्याला वाटत असेल, आपल्या आवश्यकतेप्रमाणे जास्त जर वाटत असेल, पुण्य कर्माने करू ते धन धान्य दान धर्म पुण्य कर्म त्याच्यातून अर्जन करावं. एकदा का मनुष्य 75 वर्षाचा झाला की मग ना तो कोणत्याही कर्माचा राहतो. त्याला शंकराचार्य सुंदर गोड भाषेमध्ये म्हणतात मरणं शरणं यस्मिन् काया तदपि न मुंचते आशा माया. की आज मरेल का उद्या मरेल सांगता येत नाही का, मुखामध्ये दात राहिले नाही, डोळ्याने पुढचं फळकळ असं दृश्य जे आहे ते दृष्टी गोचरही होत नाही. असणारे हस्त पाहात लटलट कापतात, त्याला असणारं सामर्थ्य त्याच्यामध्ये स्वतः उठून बसून खाण्यापुरतं सुद्धा राहत नाही. मग त्या अवस्थेमध्ये मनुष्य काय करेल का, करू शकत नाही. आठवलेली एक गोष्ट सांगतो. एकदा शंकराचार्य असणाऱ्या गंगेच्या असणाऱ्या स्नानाकरता जात असताना एक असणारा वृद्ध मनुष्य वयस्का ग्रहस्थी त्या ठिकाणी पाहतात. तो झोपडीच्या बाहेर काय करतोय तर डोक्यावरती उभा राहून ड्रक्कं करणे ड्रक्कं करणे ड्रक्कं करणे ड्रक्कं करणे ह्या असणाऱ्या शब्दाचा धातुपाठ पाठांतर करतोय. रोज असणारी गंगा स्नानाकरता शंकराचार्य असणारे जात असताना ब्रह्ममुहूर्तावरती त्या सद्ग्रस्ताला पाहतात आणि मग त्यांना दया येते. 3ऱ्या दिवशी ते विचारू लागतात. काय विचारतात की जे आपण धातुपाठ करत आहात महात्मन, हा किती दिवसापासून करताय तर म्हणले आजच्या बघा एक पूर्ण म्हणजे 1 महिना पूर्ण झाला. मग हा शब्द तुमचा पाठ झाला का
ते म्हणले नाही ना, कारण की स्मरणशक्ती तेव्हा राहत नाही. जे लहान मुलांना तुम्ही एकदा एखादी वस्तूचं ज्ञान करून दिलं की त्यांना पुन्हा त्या गोष्टीचं ज्ञान करून द्यायची गरज लागत नाही. एखाद्याने जर घरामध्ये ओरडला तर ती मुलं तशीच ध्यानात ठेवून पुन्हा मोठ्या माणसांवरती ओरडतात. ते काही शिकवलं होतं का मुलांना? म्हणजे एवढी त्यांची मेमरी कार्ड म्हणजे बुद्धी फास्ट आहे त्या स्वरूपामध्ये. मग या ठिकाणी शंकराचार्य त्या सद्ग्रस्ताला म्हणतात, अरे तुला जर पुनरुपी जननम पुनरुपी मरणम कळलं का? पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम यह संसारे खरुद दुस्तरे कृपया पारे पाहे मुरारी भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. गो म्हणजे इंद्रिय, त्यांचा वंद्य स्वरूप असणारा ह्या संपूर्ण इंद्रियांचं जो जाणून पालन करतोय याचा असणार त्याला आपण म्हणतो आत्मचिंतन. शास्त्रामध्ये ह्या शब्दाला ह्या असणाऱ्या विषयाला आपण काय म्हणतो तर जीव शिव ऐक्यस्य. ह्या जीवाचं त्या शिव तत्वामध्ये ऐक्य होणं. मग हा ऐक्य प्रतिपादित विषय कुणाला माहिती? जर साधी आपण प्रक्रिया पाहिली, जशी महाराजांनी मगाशी आपल्याला व्यासपीठावर सांगितली की जर दुधाचा आपल्याला दही बनवायचं असेल, दूध आहे तापवलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये जर आपल्याला विरजण घालायलाच काही नसेल तर दही होऊ शकतं का? लोक म्हणतील आहे की आम्ही लिंबू पिऊ, काही आंबट पदार्थ दुधात टाकू, उपयोग होणार नाही. दूध फाटेल, दूध नाशेल, दूध खराब होईल. मग जो पहिल्यांदा दही झाला आहे, ज्यांनी त्या दही स्वरूपाला प्राप्त केला आहे, अशा त्या मग काय त्याचा किती संग व्हायला पाहिजे? जसा लोहाला परिसाचा किती संग व्हायला पाहिजे? 100 लिटर दूध आहे, एक थेंब जर दही त्याच्यात टाकलं तर 100 लिटर दुधाला काय करतं ते? एका दिवसामध्ये दही करत. मग त्या 100 लिटर दुधामध्ये 1 चमचा दही टाकला काय अथवा 1 थेंब टाकला काय अथवा त्या दहीचं भांड दुधाच्या भांड्याजवळ ठेवलं काय, परिणाम काय होतो? अशा संत महंत सद्गुरू जे महात्मे आहेत, अशांचा आपल्याला संग क्षणिक का होईना झाला पाहिजे. तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच यथार्थ स्वरूपाची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. मी 13 वर्ष आपलं 7 वर्ष आगोर संप्रदायामधून कार्य केलं. तिथून पुढे वेदांत असणारे महर्षी सद्विद्या वेद वेदांत गुरुकुलम आचार्य मंदार स्वामी एनपुरे यांच्या सानिध्यात 6 वर्षांनी ह्या असणाऱ्या वेद अध्ययन करण्याचा मला कळलं का समय प्राप्त झाला. त्यांनी आमच्यावरती भरभरून कृपा आशीर्वाद केली आणि मन मात्र मी वेदांताचं पाणी पेलेलो, पण हे शब्दिक ज्ञान होतं. कळत आमचे सद्गुरू म्हणतात, अरे बहु केले पाठांत निवर्म राहिले ते दूर. अरे काय तुझ्या पाठांतराचा उपयोग आहे? काय तू ठाम सांगू शकतोस का जन्म आणि मरण तुझे चुकल्या, असं तू म्हणू शकतोस का? कारण की विषय लोभी मन विषयांकडे धावच घेत होतं. आम्ही 3 वर्ष आमची ज्ञानेश्वरी समोर आहे. तुम्ही सगळे गुरु समान गुरुतुल्य साधक स्वरूप असणारे आमच्या समोर व्यक्तिमत्व रूपाने बसला आहात. कारण की मी खोटं बोलणारा मनुष्य नाही. मी गेली 3-4 वर्षे ह्या असणाऱ्या गोष्टीचा शोध लावत होतो. मला सगळे गणेश महाराज असतील, मोठे मोठे संप्रदायातून असतील, सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, पण मला समर्पक असं काही मनाला शांती वाटेल असं कोणाकडूनही उत्तर आलं नाही.
3 वर्ष आम्ही शोधाशोध केली. कळलं का? मग मात्र आम्हाला शनी म्हणून गावी तिथले बार्वेकर काकांनी म्हणले, महाराज तुम्ही म्हणताय ज्योतिष विद्यामध्ये पारंगत आहात, वेदांत ज्ञानामध्ये तुम्ही वाक वैखरी शब्द जरी शास्त्र व्याख्यान कौशल्यम तुमचा तुम्ही हात धरू शकत नाही, मान्य आहे. परंतु बोधा विनते व्यर्थच आहे. मग मात्र त्यांना मात्र समर्थ श्रीपाद बाबा यांच्याकडून अनुग्रहाने प्रबोध आहे. त्यांनी आमचं मार्गदर्शन केलं. तदनंतर अशा प्रसंग आला, दत्त जयंतीला आमच्याकडं गुरु चरित्राचं पारायणाचं व्यासपीठ असतं. तेव्हा आम्हाला रवी महाराजांनी फोन केला, आमचे सद्गुरू यायचे आहे, आम्ही दर्शनाकरता जाणार आहोत, चिंतनाकरता जाणार आहोत, तुम्हाला यायचं आहे का? म्हणजे यायचंच का असं नाही म्हणले, यायचं आहे का? तर म्हणलं नक्कीच. एवढ्या दिवस हे काका काका म्हणतात सगळे खरं, परंतु आपण काय काकांना पाहितलं नाही. नक्कीच कोण आहे आपण, जाऊन भेटून यायचंच, पाहायचंच. आम्ही सगळं ओळखलं. त्या दिवशी शुक्ल मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी होती. आम्ही गेलो. काकाचं कार्य आतमध्ये रूममध्ये चालू आहे. लायगुडे भाऊंच्या इथं साधकांना अनुग्रह देतात, चिंतनाला बसवून घेतात. अर्ध्या पाऊण तासाने काका आतून बाहेर आले. म्हणले, आता आमचा पोशाख असा असल्यामुळे म्हणले, हे बघा काका, बहु केले पाठांतर आणि वर्म राहिले ते दूर. तुम्ही मग सगळं म्हणा, पण ह्याच्याशिवाय तरुणोपाय नाही. ह्याच्याशिवाय ह्या असणाऱ्या भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळामध्ये शाश्वत असं सत्य ह्या जगात कोणचं नाही. ते आम्हाला काही विषय पहिले मान्यच नव्हते ना, सगळे मला सांगायचे. त्यांनी असे दोन्ही हातात हात धारण केले आणि फक्त 15-20 मिनिटं काकांची चर्चा. म्हणजे माझ्या तर मनामध्ये प्रश्नांचं वादळच होतं, परंतु काकांनी हात धरले आणि काही गोष्टी त्यांनी सांगितलं. बघा, हवा आहे दिसते का? लाईटीत करंट आहे दिसतो का? तुम्ही श्वास घेतो कळतो का? म्हणजे आतापर्यंत आपण श्वास घेत होतो, पण माहिती होतं का आपण घेतोय म्हणून? बरं, तुमच्याकडे नाकाचा शेंडा आहे, पाहितला का? दिसतोय का? शेळके महाराज, नाकाचा शेंडा दिसतोय? आता किती जवळ आहे डोळ्यांपासून? आहे का नाही? 1 इंचाच्या अंतरावरती दिसाय पाहिजे का नाही? त्याची प्रक्रिया अशी, एक डोळा बंद करावा लागतो आणि मग एका डोळ्याने नाकाचा शेंडा दिसतो. म्हणजे द्वैतवाद खंडावा लागतो, तेव्हा अद्वैत सिद्धांतामध्ये आपण पोचतो. जोपर्यंत द्वैत आहे, अज्ञान आहे. अज्ञान कोणतं? काम क्रोध लोभ मोह मद ईर्ष्या. जोपर्यंत हे आहे तोपर्यंत आपल्याला अद्वैत रूपी परम सत्याच्या सिद्धांतामध्ये जाता येत नाही. मग सर्व ज्ञान होतं. बोलण्यामध्ये ह्यांचे कुणाचे आम्ही हात कोणी पकडायचे नाही. एकदा तर गणेश महाराज आम्हाला म्हणले, महाराज तुम्हीही बोलता ते सत्यच आहे, हे सगुण स्वरूपाने सत्य आहे, आणि आम्हीही बोलतोय तेही सत्यच आहे. त्याच्यात लवलेश मात्रा काहीही किंचित मात्रा फरक नाही. बघा म्हणले, तुमच्या गतने आम्हाला तर ज्ञान होत नाही. तुमच्या गतने वव्या संस्कृतचे श्लोक वेदांताच्या रुचा हे तर आम्हाला काही येत नाही. पण तो अनुभव आम्हाला येतो. तो काय आहे, कसा आहे, तो ह्या वैखरी वाणीने व्यक्त होण्यासारखा नाही. तुम्हाला त्या नाम अनुग्रह रूपी साधनाचा उपभोग घेतल्याशिवाय त्याच तुम्हाला काही उपलन होणार नाही. पाण्यात तला मासा झोप घेतो कैसा आणि जावे त्याच्या वंशा देव. असे बोलल्यावरती म्हणले, मी तुमच्या ज्ञानाला वंदन करतो, परंतु जोपर्यंत नामा वी कळलं का? जसं की मुक्ताबाईंनी असणाऱ्या चांदेवरायांना म्हणले,
1400 वर्ष शरीर केलेशे जतन, उगा भार वाढविला. काय रे चांगदेवा, 1400 वर्ष शरीर जतन केलं, योग सिद्धी प्राप्त केली, तो फफलांड मायेचा अंधकार विकार तू जवळ बाळगला. काय रे तू केलं 1400 वर्ष जगत करून? काय मेलेली उठवली हे नवं केलं? त्यांनी असणारे काठी उचलून प्रेतावरती ईश्वराच्या काठीत ते स्पर्श केलं तर सगळे जिवंत झाले. काय सिद्धीचा गौरव करतो, काय योग सिद्ध सामर्थ्याचा गौरव करतोस रे? हा, म्हणून जोपर्यंत ह्या गोष्टीचं उकलन होत नाही तोपर्यंत सगळं असत्यच. आणि मला आज असा अनुभव येतो की एवढे वर्ष मी वाया घालवले का? ह्या असणाऱ्या उगाच त्यांच्या सोबत वाचण्यात बोलण्यात. हा अनुभव जर तेव्हा उपभोगला असता, कैशन येईल केसा नाही याचा भरवसा, आणि 84 लक्षेचा फेरा मात्र मन मात्र पडला असता. परंतु समर्थ सद्गुरूंनी काकांनी आमच्यावरती कृपा केली. आता आम्ही छाती धरून सांगू शकतो की आता मात्र पुन्हा येणे नाही. म्हणून प्रत्येक जीवात काय केलं पाहिजे? उद्धारेद आत्मा प्राणी नाम सतैरपी. दुसरा तिसरा कोणी तुमचा उद्धार करू शकत नाही. आमच्या डोक्यावर ओझा असेल तर महाराज घेऊन निम्मा चालू शकतील आमच्या सोबत. आमच्याकडे जर एखादी व्याधी ग्रसित झाली, एखादी पीडा झाली, तर त्याचं पथ्य कोणी पालन केलं पाहिजे? नाही, गोळ्या कडू म्हणजे महाराजांनी गोळ्या खाल्या, मला बरं वाटणार आहे का? मला तीव्र अशी भूक लागली होती मगाशी, महाराज इकडे जेवले असते, मला तिथं गाडी ढेकरा आला असता का? म्हणजेच काय, ज्याचा त्याला स्वानुभव घ्यावा लागतो. दुसरा मात्र तिथपर्यंत पाणी आहे, व्यायाम आहे, ताण लागली तिथपर्यंत नेऊ शकतो. एकदा काकांची भेट झाली, परंतु नाम घेतलं नाही, वर्षभर घेतलं नाही. रवी महाराजांनी, मी व्यासपीठावरच होतो तिथं, गुरुचरित्राचं पारायण दरवर्षी असतं, ती स्थिती तोच टायमिंग. मला त्यांच्या फोनची ध्यान झाली. म्हणलं आपण गेल्या वर्षी काकांना ह्याच दिवशी भेटलो होतो नाही का? तर त्यांनी काय म्हणावं, अहो महाराज, रमेश दादांच्या इथं काका आलेले आहे, आम्ही बी आता तिकडच निघालो. आणि मग मला काय राहवलं नाही, आम्ही गेलो त्यांच्या तिथे गेलो ना, आम्ही सोबतच खाली गेलो. गेल्यावरती हे म्हणतात, काका 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 म्हणले, मी काय गिराईक वाढवाय बसलोय का इथं? तुम्ही घोड्याला आणायचं काम करायचं, घोड्याला पाणी प्यायचं का नाही ते त्याची जबाबदारी. त्यांच्यावरती काका खूप धावले, बोलले असलं करायचं नाही, भाग्य ज्याचं उदय होणार तो बरोबर येतो, त्याला आपल्याला प्रयत्न करावे लागत नाही वगैरे वगैरे बोलले. परंतु आमच्यामध्ये असं परिवर्तन झालं होतं वर्षामध्ये. काकांची अनुभूती अशा असते, जे हातात हात धरले होते. आमचं एकनाथी भागवताचं पारायण चालू होतं. एकनाथी भागवतातल्या ओव्या काकांनी जे काही बोलले शब्द, कळलं का? त्या ओव्या मला असं म्हणून अचानक अशी समाधी लागल्या की नाही अवस्था व्हायची. ऑटोमॅटिक अक्षर पूर्ण, आता ही ज्ञानेश्वरीत अक्षर दिसतात, परंतु संपूर्ण पानच कोरी दिसायला लागली. असे काही अनुभव आले. मी नित्यनेम करणारा, ब्राह्मणाच्या घरी राहून विद्या अध्ययन केली होती स्वामींकडं, तर नित्यनेमाने 5 वाजता मी आंघोळ करणारा, नित्यक्रम भस्म लेपन करून पूजा अर्चना वंदना करणारा. तेव्हापासून असा परिणाम झाला की काय झालं, 10 वाजले तरी मी उठायचो नाही, 9 वाजले तरी उठायचो नाही. काका भेटल्यानंतर घरातली मला लाथा मारून उठवायला लागली. हा परिणाम झाला. म्हणजे संतांनी नाम देण्याच्या आधी माझ्यावरती परिणाम झाला. आणि मग मात्र हे म्हणले, नाही, मी म्हणलं आता नाम घ्यायचं बरं का. ते म्हणले, महाराज तुम्ही वेदाध्यायी आहात, तुमच्या वाचनात रोजच्याला शब्द जातात, तुम्ही माणसाने हे काहीतरी खोटं आहे, कैसरी गोरसा, आम्ही काही ते मान्य करून घेणार नाही. म्हणूनच काय की ज्या असणाऱ्या स्वरूप सिद्धीचं ज्ञान म्हणजे नाम अनुग्रह या साधनेचं जोपर्यंत प्राप्ती होत नाही
तोपर्यंत नक्कीच मी आता छाती ठोकून सांगू शकतो की उद्धार होऊ शकत नाही. धन्य आम्ही जन्मा आलो, कळलं का? आणि ह्या असणाऱ्या परंपरेच्या सिद्ध स्वरूप महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाला प्राप्त झालो. नाहीतर हे कळयेशी दशा, कळलं का? अशी जी आता मगाशी महाराजांनी म्हणले की नैनी निरलोटे हृदयी प्रकटे रामरूप वगैरे वगैरे, अंगी रोमांच रवळीत, श्वेतबिंदू डळमळीत, चित्त चैतन्य कळवळीत, ह्या ज्या काही अनुभवाच्या प्रक्रिया आहेत, ह्या मात्र चिन्ह, ह्या मात्र खुणा अंगावरती आल्या नसत्या. वैष्णव म्हणावे कोणाशी, कळलं का? की ज्यांच्यामध्ये ह्या खुणा प्राकट्य रूपाने बाहेर पडतात. जशी दुधाला उकळी आल्यावरती जशा प्रकारे ती साई ओतू जाते, दूध ओतू जातं, त्या प्रकारे तूच तो निर्गुण निराकार स्वरूपाचा आत्मा आहे याचा पूर्णपणे बोध सद्गुरु तुम्हा आम्हाला करून देतात. कोणत्या प्रकारे? देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साथ येल्या. देवाचं तुमचं ऐक्य करून देणारं द्वार हे समर्थ सद्गुरू आहेत. अशा सद्गुरूंना तुम्ही जर शरण गेला, सद्गुरूंच्या चरणावरती ह्या चारही मुक्त्या ओरंगळतात. ह्या रिद्धी सिद्धी कर जोडून त्यांच्या सानिध्यामध्ये तिष्ठतात. नोहे नोहे ब्रह्मादी विष्णू महेश्वर हे सुद्धा त्यांचं दास्यत्व करण्याकरता उभे असतात. कारण की एका नामाचे या सामर्थ्ये ओविले अनंत पुष्पे येशे, तेशे स्वरूपचे या नित्य येशे मज केले. अशा स्वरूप सिद्ध महात्म्यांना जर नक्की आपण ग्रहण केलं तर नक्कीच तुमच्या आमच्या पुण्याची गणना करणारा कोणीही शेष राहणार नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरी म्हणजे एक हरी आत्मा, जीव शिव समा. हरी म्हणजे आत्मा आणि हरी म्हणजे आत्मा आणि पाठ म्हणजे चिंतन. हरी म्हणजे आत्मा, पाठ म्हणजे चिंतन. आणि ह्या वैखरी वाणीने त्याचं चिंतन होत नाही तर परावाणीने होतं. जसं आम्ही गावामध्ये येताना काय लागते? गावाची कमान लागते, ते गावाचं मुख झालं. घरामध्ये शिरताना घराचं द्वार चौकट लागते, ते घराचं मुख झालं. तसं वाणीचं मुख हे परावाणी आहे आणि परा हे खालून उत्पत्त होते. म्हणून परे हुनी परते घरा, तेथे राहून निरंतरा. या स्वरूप सिद्धीचा वैभव आनंद अनुभवायचा असेल तर सद्गुरूंना शरण जावं लागतं. मग काय? त्यांच्याकडून नाम मात्र कृपा आशीर्वाद प्राप्त झाला की आसोनी संसारी ह्याच देहानी, कळलं का? त्या स्वरूप सिद्धीला प्राप्त करायचं आहे. आसोनी संसारी जिव्हे वेगू करे आणि वेदशास्त्र वारी बाह्य श्रद्धा. तुला जर या सद्गुरूच्या वचनावरती विश्वास नसेल ना, वेद श्रुती शास्त्र पुराणी कोणाला गाती? हरीशी गाती. हे सगळे कोणाचं वर्णन करतात? तर एक हरी आत्मा, जीव शिव समा. आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारिका म्हणजे देहाला मगाशी ताई मावशी जशा म्हणल्या की नवद्वारे पुरे देही. ह्या देहाला नवद्वार आहे. ज्या घराला जास्त द्वार आहे त्या घराला आपण द्वारका म्हणतो. तसे ह्या देहाला 10 द्वार आहेत म्हणून ही द्वारका नगरी आहे. आणि त्याच्यामध्ये राणा, राजा म्हणजे सीमित आहे. सरपंच, पाटील, मंत्री, संत्री हे सीमित आहे. परंतु राणा, कॅबिनेट मंत्री वगैरे वगैरे जे हे या सर्वांच्या परे जे तत्व आहे त्याला आपण राणा म्हणतो. तो संपूर्ण ह्या शरीराच्या नौकेला चालवतो. चहू वेदी दाना साही शास्त्री कारणा 18 पुराणे हरीशी गाती. 4 देह पांडवांच्या घरी म्हणजे काय? महापंचभूतांच्या घरी कोण आलं? आकाशात वायू, वायुवात जल, जलभ्यो पृथ्वी, पृथ्वीभ्यो, कळलं का? ह्या असणाऱ्या आकाश, जल, आकाश, वायू, जल, अग्नी आणि पृथ्वी ह्या 5 महाभूतांमध्ये तो द्वारकेचा राणा म्हणजे ते तत्व म्हणजे आत्मा. आपण सर्वाघटी राम देहादेही एक स्वरूपाचा तो आत्मा पाहतो. तो आत्मा ह्या देहामध्ये आला. मग देहाचा कारभार चालेल का? चालू शकत नाही. मग त्यांनी काय केलं? या असणाऱ्या गोष्टींचं सहाय्य केलं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, चतुष्टाय, त्याला अंतकरण चतुष्टाय म्हणतो. म्हणजे चतुर वेद. मग 6 शस्त्र निस्थिती सगुण उपयोग, आसन उपयोग नाही. देहाचं कर्म धर्म चालणार नाही.
मग त्याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य हे 6 विकार 6 विपुधले. आणि मन काय? 18 ही पुराणे. म्हणजेच काय? पंच प्राण. कळलं का? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि रज तम सत्वची त्रिगुणात्मक प्रकृती आपण म्हणतो. असे किती झाले तत्व? 18. 18 ही पुराणे हरिशी गाती. आणि मन काय? एक हरी आत्मा. जीव जीव समान. मग ह्यो अनुभव फक्त आणि फक्त सद्गुरूच आम्हाला देऊ शकतात. म्हणजेच काय? आत्मा राम देखे शस्त्रादा वरी उन्मनी हे पाही आरुष्टे तीही. या उन्मनी सुखाच्या आतमध्ये तो आत्मा राम तुम्हा आम्हाला दर्शन देण्याकरता उत्सुकच आहे. परंतु ज्ञानरूपी सिद्धीने तो ओतप्रोत आहे. आणि चक्षुचे अंतरी चक्षु देखे पूर्ण. तुम्ही तर पाहता का? मी विचारतो प्रश्न, तुम्ही पाहता का? नाही. तुम्ही श्वास घेता का? नाही. कसं काय घेत नाही? नाही घेत. नक्की का? चाले हे शरीर कोणाचे असत ते. श्वास तुम्ही घेत नाही. कळलं का? तुम्ही गाढ निद्रेमध्ये जाता, त्याला आपण साखर झोप म्हणतो. जागृत अवस्थेमध्ये तुम्ही आम्ही पाहते, स्वप्नावस्थेमध्येही आपण दृश्यमान पाहतो. परंतु जेव्हा गोड झोप लागते तेव्हा मात्र तिथं कोणीही नसतं. तरी सुद्धा आपण उठल्यावरती म्हणतो. त्या असणाऱ्या गोड झोपेत कितीही व्याधी असू द्या, किती दुखणं असू द्या, काही असू द्या, त्या सगळ्याचा विसर असतो. काही तुम्हाला जाणवत नाही, राहत नाही, ध्यानात मनात काहीच नसतं. तशा प्रकारच्या अवस्थेला मनुष्य प्राप्त झाला की मग काय होतं? आपण उठल्यावर काय म्हणतो? काय गोड झोप लागली होती, काय सुखाने झोपलो होतो, काय साखर झोप झाली आजची, म्हणतोच ना. आणि सकाळच्या पण एखादा गोड झोपेत असं कोणी उठवला मग म्हणजेच का? तर आपण उठण्याच्या आधी श्वास घेत होतो का याची जाणीव कोणतरी करतोय का? म्हणजे आपल्याला आपण श्वास घेतोय याची जाणीव नाही. 21,600 वेळा आपण श्वास घेतोय, परंतु आपल्याला त्याची जाणीव नाही. मग श्वास घेतोय का नाही? घेतोय. तशा प्रकारे कोणीतरी आपल्या डोळ्याचाही डोळा आहे, कोणीतरी कानाचा कान आहे. म्हणून हे चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो? हरिवे. आणि म्हणून या जीवाला स्वरूप सिद्धी प्राप्त होण्याकरता म्हणून चक्षुचे अंतरी चक्षु देखी पूर्ण हेची कार्य खोल तुझ्या ठाई. अरे ह्या सगळ्या स्वरूपाला कोणीतरी पाहतोय. जेव्हा भगवंतानी अर्जुनाला दिव्य रूप दाखवलं, पाहता आलं का? नाही. भगवंताला काय करावं लागलं? दिव्य ददामी ते चक्षु, दिव्य चक्षु द्यावे लागले. तेव्हा असणारं विराट स्वरूप भगवंताचं काय? की तोच असणारा जीव जंतू पशु प्राणी सर्व व्यापक व्याप्त मेन चराचरम. चराचरातला अणुही तोच आहे, रेणूही तोच आहे, नोही नोही तोच भूत भविष्य वर्तमान तोच. मी तुम्ही सर्व चराचर दिसू लागलं, तोपर्यंत दिसत नव्हतं. म्हणून ती दिव्य दृष्टी सद्गुरूंनी आम्हाला प्रदान केली. नोहे नोहे मग काय केलं? मी ब्रह्म सोहम ज्ञान करी ते साजिरे. तुम्हाला काय करून टाकलं? तुम्ही ते तत्व परम ब्रह्म आहात. अमर आहात खरे की पहा खोटे रे. मग याचा खोटाही पण गेलं, खरंही पण मावळलं. आणि तो पाप पुण्याच्या परे गेला ना. तो करता कर्म करण संप्रदाय अपादान या सगळ्याच्या विरहित निर्गुण निराकार झाला. त्याला आकार उकार राहिला नाही. तुकोबराया पहिलं बोध होण्याच्या आधी जन्मणारे मरणारे समजत होते, परंतु बोध झाला. तुका महाराजांनी काय म्हणावं? मरण माझे मरून गेले, मज केले अमर, बीज भाजून केली लाही, पुन्हा मा जन्म मरण नाही. मग आम्ही कोण? वैकुंठवासी आलो ह्याची कारणाशी. ही साक्षी प्रकट झाली. पण केव्हा? मी आणि तो ऐक्य झालं तेव्हा. म्हणूनच काय? तर ते ठाई निर्धार तुझा तुझी. अरे तूच तो आहे,
दुसरं तिसरं कोणी नाही. ही सद्गुरूंनी तुम्हा आम्हाला चक्रे बाबा असतील, बाळकृष्ण काका असतील, या सगळ्यांनी तुमच्या आमच्यावरती खूप मोलाचा असणारा उपकार करून तुम्हा आम्हाला परमसिद्धीला प्राप्त करून दिलं. म्हणून बाप रखमादेवी वरू तुझा तू आपण सर्व हे चैतन्य तुझ्या ठाई, जसं ब्रह्मांडी ते देह पिंडी या स्वरूपाची प्रचिती आली. आणि मग तुम्ही कोहम होता, तुम्ही सोहम झाला. तुम्ही जन्मणारे मारणारे होते, तुम्ही अमर झाला. तुम्ही आता ना शून्य आहात, ना शून्याच्या अतीत आहात, ना परे आहात. तुम्ही निर्गुण निराकार नित्य स्वरूपाचा असणार ते स्वरूप आहात. तुम्ही परम चैतना ब्रह्म साक्षी नित्य निरामय आनंद घन चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अहम निर्विकल्पो निराकार रूपो विहुर्व्याप्य सर्वत्र सर्व इंद्रियाणां. कळलं का? मग काय? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम ह्या स्वरूप सिद्धीला प्राप्त केलं. म्हणून असे सद्गुरु समर्थ आजपे आहेत. अशा महात्म्यांचा बोध घ्यावा. आपलं इहलोकीची यात्रा सुखमय करून परम लोकाच्या असणाऱ्या यात्रेला जावा. जन्म आणि मरण हे बाधित करून घ्या. नाही तर मग मात्र 84चा फेरा एक एक योनी आणि कोटी कोटी फेरा पडल्याशिवाय राहणार नाही. ह्याची देही ह्याची डोळा आणि तो आनंदाचा सोहळा उपभोगून घ्या. पुन्हा आपल्याला प्राप्ती नाही. पुन्हा संत महात्मे आपल्या जवळ करतील. त्रिमेव देवानुग्रह हेतुकम 3 गोष्टी दुर्लभ आहे देवाला जाण्याकरता. एक नरदेहाची प्राप्ती होणे, एक सद्गुरूंची प्राप्ती होणे आणि त्याच्यामध्ये मी कोण आहे हे जाणून घेण्याची त्याच्यामध्ये जिज्ञासा असणे. या 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहे. म्हणून प्रत्येकाने आपली आपण करा सोडवण. ह्याची देही ह्याची डोळा त्या आनंद रूपाच्या प्राप्तीला प्राप्त करून घ्या. ह्याच आपल्या शरीराने त्याचा उपभोग घेता येतो. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ते देवान मूर्ती लोकी हवा जन्म आम्हा. का? कारण की हितला जो काला आहे तो का आला हे समजून घेण्याकरता तू का राम म्हणजे तूच तो राम या स्वरूपाच्या सिद्धीला प्राप्त व्हा. नक्कीच आपलं उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सकळ साधक मायबापांनी मला इथे 2 मिनिटं बोलण्याचा संधी उपलब्ध करून दिली. ह्या बाबांच्या पुण्यात्म्यात पुढील वाटचाली करता सुखमय यात्रा त्यांची घडो आणि तुमच्या आमच्याकडून हा अखंड आवर्तपणे वैष्णव मेळावा अखंड चालू राहो आणि शेळके भाऊंकडे आमचं येणं जाणं ह्या मेळाव्याच्या निमित्ताने राहू. असे आम्ही सद्गुरू समर्थ श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या चरणावरती विनम्र भावाने प्रार्थना करतो आणि ही झालेली सेवा तुम्हा सकळ मायबाप साधकांच्या चरणी अर्पण करतो. विठ्ठल विठ्ठल बोला कुंडली श्री ज्ञानदेव